आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओ आहे तो वेतन श्रेणीच्या संदर्भात. महाराष्ट्र शासनाच्या राज्यपत्रामध्ये असाधारण भाग 4 च्या अनुषंगाने वेतन श्रेणीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती ही प्रसिद्ध झालेली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे मुख्याध्यापक, शिक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, चपराशी अशा सर्वच पदांच्या वेतन श्रेणीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती देणारा असा हा व्हिडिओ आहे. मुख्याध्यापकांच्या संदर्भात प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, 200 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या विद्यालयाच्या संदर्भातील शिक्षक, मुख्याध्यापक अशा सर्व क्षेत्रातल्या शिक्षण विभागाच्या अनुषंगाने येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वेतन श्रेणीचा इत्थंभूत विचार आपल्याला या राजपत्रामध्ये पाहावयास मिळणार आहे. दिनांक 3 मार्च 2023 शुक्रवारचं हे राजपत्र असून या राजपत्रामध्ये वेतन श्रेणीच्या संदर्भात त्यातही महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विनियम अधिनियम 1977च्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे. तसेच या वेतन श्रेणीच्या संदर्भात आपल्याला काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा नमूद करू शकता. आता आपण या अधिसूचनेत नेमकं काय म्हटलेलं आहे ते समजून घेऊया. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 क्रमांक जो आपल्याला तो दिसतो आहे तो महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 च्या कलम 16 ची पोटकलम 1, पोटकलम 2 चा खंड ब आणि पोटकलम 3 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत त्यास विनियम अधिनियम समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने सुधारणा करण्याचे प्रस्तावित केलेल्या महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियम 1981 यांचा पुढील मसुदा त्याद्वारे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरता उक्त अधिनियमाच्या कलम 16 च्या पोटकलम 3 द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येते की उक्त मसुदा दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्र शासन विचारात घेईल. अर्थात ही अधिसूचना जी आहे ती अधिसूचना 3 मार्च 2023 ची आहे आणि बरोबर एका महिन्यानंतर अर्थात 3 एप्रिल 2023 नंतर अशा प्रकारची माहिती ही महाराष्ट्र शासन विचारात घेण्यात येणार आहे. उक्त मसुद्याबाबत कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्याही हरकती वा सूचना प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई 400032 यांच्याकडे उपरोक्त दिनांकापूर्वी येतील त्यावर शासन विचार करेल. अर्थात ही तारीख निघून गेलेली असली तरीही केंद्र प्रमुखापासून तर शिपायापर्यंतच्या सगळ्या पदांच्या वेतन श्रेणीची माहिती आपल्याला या अधिसूचनेत दिसणार आहे. नियमांचा मसुदा काय आहे ते पाहूया. या नियमांना महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती सुधारणा नियम 2023 असे म्हणावे. दुसरा भाग आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियम 1981 यांच्या अनुसूची क ऐवजी पुढील अनुसूची दाखल करण्यात येईल. आता अनुसूची क मध्ये 1 जानेवारी 2016 पासून लागू असलेल्या वेतन श्रेणी कोणत्या आहे त्या आपण समजून घेऊया. केंद्र प्रमुख हे प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भातला काही भाग येतो आहे. केंद्र प्रमुखांची वेतन श्रेणी जी आहे ती S15 आणि S16 अशा 2 भागात येते आहे. अर्थात 4400 ग्रेड पे आणि 4500 ग्रेड पे अशा प्रकारचा तो भाग आहे. 4900 जेव्हा ग्रेड वेतन होईल तेव्हा S18 मध्ये 49,100 ते 1,55,800 अशा प्रकारचा सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील वेतन स्तर जो आहे तो आपल्याला 1 जानेवारी 2016 पासून लागू झालेला आहे. त्यानंतर प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक अर्थात हे प्राथमिक शिक्षकासंदर्भातल्या वेतन श्रेणीचा या ठिकाणी विचार दिसतो आहे.
त्यानंतर 200 व अधिक विद्यार्थी पट आणि 1 ते 7 पर्यंतचे वर्ग असणाऱ्या मुख्याध्यापकांसाठीचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्केल दिसतो आहे. S14, S15 आणि S17 अशा प्रकारचा स्केल आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. S17 जो स्केल आहे तो सिनियर स्केल म्हणून या ठिकाणी नमूद झालेला आहे. त्यासोबतच प्रशिक्षित आणि अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांचे वेतन स्तर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अर्थात SSC D.Ed 2 वर्षाचं D.Ed ज्यांनी केलेलं आहे असे प्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांचा 2800 रुपये ग्रेड पे आणि तदनंतर 4200 रुपये ग्रेड पे राहणार आहे. S10 आणि S13 अशा प्रकारचे दिसते आहे. सिनियर स्केल जो आहे तो S14 आहे. अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकाचा सुद्धा महत्त्वाचा भाग या ठिकाणी समजून घ्या की जे SSC उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा जो ग्रेड पे आहे तो 2000 रुपये आणि S7 मध्ये त्यांचा समावेश होतो आहे. याशिवाय आपल्याला म्युनिसिपल स्कूल बोर्ड, म्युनिसिपल कॉन्टोन्मेंट बोर्ड, त्यानंतर अन्य जे भाग दिसत आहेत आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा जो भाग आहे तो दिसतो आहे. तो सुद्धा आपण यथावकाश पाहू शकतात. कनिष्ठ लिपिकासाठी या ठिकाणी 5200 ते 20200, 1900 ग्रेड वेतन आणि S6 मध्ये त्यांचा समावेश हा झालेला आहे. 7व्या वेतन आयोगामध्ये तो आहे 19,900 ते 63,200. गट साठी जो दिसतोय अर्थात शिपाई प्रवर्गासाठी 4,440 ते 7,440 अशा प्रकारचा त्यांचा पूर्वीचा वेतन श्रेणी होती आणि 1,300 अशा प्रकारचा त्यांचा ग्रेड वेतन होता. तो आता S1 मध्ये 1,500 ते 47,600 अशा प्रकारचा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. मुख्य मुद्दा आहे तो माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांच्या संदर्भातला. तो आता यथावकाश समजून घेऊया. समादेशक जे आहे ते सैनिकी शाळेच्या संदर्भातला आहे. त्यांचा जो भाग आहे तो S23 मध्ये येतो आहे. माध्यमिक शाळेतले मुख्याध्यापक 9,300, 34,800 आणि ग्रेड वेतन होता 4,800. तो S17 मध्ये 47,600 ते 1,51,100. तर दुसरा जो भाग आहे 5,700चा तो S22 60,000 आणि 1,90,800 अशा प्रकारची त्यांची वेतन श्रेणी या ठिकाणी दिसते आहे. ज्या शाळेमध्ये उपमुख्याध्यापकाचं पद आहे, अधिकृत उपमुख्याध्यापकाचं पद असेल, अर्थात 20 पेक्षा अधिक वर्ग संख्या असलेल्या ज्या शाळा आहेत तिथे उपमुख्याध्यापकाचं पद असते, त्या ठिकाणची वेतन श्रेणी आपल्याला दिसते आहे S16 आणि S20. आणि त्याच्यानंतर आहे पर्यवेक्षकाचं पद. हे पर्यवेक्षकाच्या पदाची जी वेतन श्रेणी आहे त्यात 9,300, 34,800 हा भाग आहेच, परंतु या ठिकाणी आपल्याला ग्रेड वेतन मात्र बदललेलं दिसते आहे. 4,400, 4,500 आणि 4,900 अशा प्रमाणात त्या ग्रेड वेतनमध्ये फरक जो आहे तो दिसतो आहे. S15, S16 आणि S18 अशा प्रकारचा भाग दिसतो आहे. माध्यमिक शाळेच्या संदर्भात प्रशिक्षित पदवीधरासाठी नेमकं काय म्हटलं ते समजून घ्या. 4,300 हे ग्रेड वेतन आहे आणि पुढचं ग्रेड वेतन हे 4,400 आहे. सिनियर स्केल मात्र त्यांचा 4,800 आहे. आणि माध्यमिक शिक्षकांसाठी म्हणतो आहे S14, S15 आणि S17 हे प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या संदर्भातली वेतन श्रेणी आहे. कृषी पदवीधर व BT B.Ed झालेले जे जुने शिक्षक आहे त्यांची वेतन श्रेणी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. पदवीधर BT B.Ed साठी या ठिकाणी S14, S15 आणि S17 अशा प्रकारची वेतन श्रेणी दिसते आहे. पदवीधर आहे आणि 2 वर्षाची डिप्टी पदविका ज्यांनी घेतलेली आहे त्यांची वेतन श्रेणी सुद्धा 4,300, 4,400, 4,800 या ग्रेड वेतनसह S14, S15 आणि S17 मध्ये प्रामुख्याने दिसत आहे. याशिवाय अन्य भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. माध्यमिक शिक्षण विभागाचा अप्रशिक्षित पदवीधर असेल तर त्याची ग्रेड श्रेणी काय आहे तेही आपण या ठिकाणी समजून घेऊया. 5,200 ते 20,200 आणि 2800 हा ग्रेड वेतन आहे. S10 अर्थात 29,200 ते 92,300 अशा प्रकारची त्यांची वेतन श्रेणी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. प्रशिक्षित अपदवीधरासाठी सुद्धा नेमकी कोणत्या प्रकारची वेतन श्रेणी या अधिसूचनेत नमूद केलेली आहे तीही आपण या स्क्रीनवर पाहू शकतात. प्रत्येक पदवीधराची वेतन श्रेणी किंवा अपदवीधराची वेतन श्रेणी वाचला तर आपल्याला या ठिकाणी बराचसा वेळ लागू शकतो.
संक्षिप्त स्वरूपामध्ये व्हिडिओ व्हावा आणि तो समजावा या अनुषंगाने थोडक्यामध्ये सांगण्याचा हा सर्व प्रपंच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल। यथावकाश आपण हा व्हिडिओ थांबून सुद्धा व्यवस्थित ती वेतन श्रेणी लक्षात घेऊ शकता। आता काही शाळेमध्ये चित्रकला शिक्षकांची पद आहे, अर्थात ATD शिक्षक या ठिकाणी दिसत आहेत। त्या संदर्भात 9,300, 34,800, 43,000 ग्रेड वेतन, त्याच्यानंतरचं 4400 आणि 4800 अशा प्रकारचं त्यांचं वेतन हे 7व्या वेतन आयोगामध्ये S14, S15 आणि S17 अशा प्रकारचं प्रामुख्याने दिसते आहे। शारीरिक प्रशिक्षक निदेशकांसाठी सुद्धा 4,300, 4,400 आणि 4,800 अशा प्रकारचं ग्रेड वेतन हे S14, S15 आणि S17 अशा प्रकारे दिसते आहे। संस्कृत शिक्षक, काही शाळेमध्ये संस्कृत हा विषय प्रामुख्याने आलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा 4,300, 4,400 आणि 4,800 अशा प्रकारचं वेतन श्रेणी दिसते आहे। अर्थात शास्त्री, पदवीधर आणि STC अशा प्रकारची त्यांची नियुक्ती ही त्या ठिकाणी अपेक्षित आहे। यासोबतच हिंदी शिक्षक, संस्कृत शिक्षक असे विषय शिक्षक सुद्धा तुम्हाला दिसत आहेत। मूलोद्योगी शिक्षकही काही ठिकाणी असू शकतात, तेही आपण लक्षात घ्यायचे आहेत। संगीत शिक्षकाचा सुद्धा या ठिकाणी विचार केलेला आहे, परंतु त्यांची वेतन श्रेणी ही 2,800, 4200 अर्थात प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भातही प्रामुख्याने दिसते आहे। तबलजीच्या वेतन श्रेणीमध्ये बक्षीस समितीने वेगळा विचार केला होता, ती वेतन श्रेणी सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसत आहे। इतर शिक्षक अर्थात मुख्याध्यापक, भारतीय इंग्लिश माध्यमिक शाळा पदवीधर यांची सुद्धा वेतन श्रेणी या ठिकाणी आपल्याला पाहता येईल। लघु लेखक, टंकलेखक, निदेशक, क्षेत्र सहाय्यक यासोबतच माध्यमिक शाळेतले शिक्षकेतर कर्मचारी हेही समजून घ्या की आपली वेतन श्रेणी नेमकी काय आहे। फार कमी शाळांमध्ये अधीक्षकाची पोस्ट आहे, त्यांची वेतन श्रेणी ही 4,300 आहे, S14 मध्ये आहेत। मुख्य लिपिक ही पदवी तशी फार शाळांमध्ये आहे, मात्र त्यांची जी ग्रेड वेतन आहे ते 4,200, S13 35,400 ते 1,12,400 अशा प्रकारचं आहे। ग्रंथपाल आणि वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, मॅट्रिक आणि कनिष्ठ लिपिक अर्थात यांचीही या ठिकाणी आपल्याला जी वेतन श्रेणी ती आहे ती दिसत आहे। कनिष्ठ लिपिकांची वेतन श्रेणी 5,200, 20,200 S6 मध्ये येत आहेत, 19,900 ते 63,200 अशा प्रकारचा आहे। याशिवाय गट ड चे कर्मचारी, प्रयोगशाळा परिचर, माळी, नाईक, तेलवाला, यंत्रपरिचय, प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई या सगळ्यांचा विचार हा गट ड मध्ये होतो। प्रयोगशाळा परिचर गट ड मध्ये येतात, तर प्रयोगशाळा सहाय्यक गट ड मध्ये येत नाही। हा मूलभूत फरक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे। तर त्या ठिकाणी आपल्याला गट ड मध्ये कोणत्या प्रकारचे कर्मचारी येतात, त्यांची 6व्या वेतन आयोगातली नेमकी वेतन श्रेणी काय होती आणि ग्रेड वेतन काय होता, 7व्या वेतन आयोगात त्या ग्रेड वेतनात कोणता बदल झालेला आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। पहारेकरी, रात्र पहारेकरी, चौकीदार, सफाईगार, कामाठी, परिचर, प्रयोगशाळा हमाल अशा सगळ्या घटकांची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। याशिवाय उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक अर्थात मुख्याध्यापकांसह सर्वांचीच वेतन श्रेणी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। 17वा जो मुद्दा तो अत्यंत महत्त्वाचा आहे मुख्याध्यापकांसाठी। उच्च माध्यमिक वर्ग संलग्नित असलेल्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी ही 4,900, त्याच्यानंतर 5,800 अशा प्रकारची दिलेली आहे। परंतु मुख्याध्यापक स्वतंत्र उच्च माध्यमिक शाळेतले अथवा कनिष्ठ महाविद्यालयातले यांची मात्र वेतन श्रेणी 4,700 म्हणजे S16 आहे, तर माध्यमिक शाळा संलग्न उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी ही S18 मध्ये येते। हाही फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावायचा आहे। प्रदीर्घ आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा शासनाचा अधिसूचना आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात महत्त्वाचे दिशानिर्देश आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिलेले दिसतात। आपण यथावकाश सुद्धा हे सर्व जे वेतन श्रेणी आहे ती व्यवस्थितरित्या पाहू शकतात। आपण हा शासनाची अधिसूचना व्यवस्थित समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।